Hello, welcome learners. How are you? I hope you are doing well. So, class 2 student, today we will learn very interesting and inspiration lesson. Okay? Unit number 2, lesson number 2.7. Dr. APJ Abdul Kalam. ओके, तुम्हाला माहिती आहे का हे कोण होते? हे खूप मोठे सायंटिस्ट होते आणि अजून ते आपल्या देशाचे इंडियाचे प्रेसिडेंट म्हणजे राष्ट्रपती पण होते. ओके, तर चला आता आपण लर्न करूया. डू यू नो गाईज, रॉकेट्स कॅन ट्रॅव्हल फास्टर दॅन अन एरोप्लेन. आता हे रॉकेट्स आहे, हे माहिती आहे ना तुम्हाला? रॉकेट्स हे एरोप्लेन आहे, खाली मी या साईडला दाखवलेलं आहे. ओके, आता ह्या एरोप्लेनपेक्षाही फास्टेस्ट काय असतं तर हे रॉकेट्स असतात. ओके, सो लिटल अब्दुल कलाम लिव्ड इन अ स्मॉल टाउन कॉल्ड रामेश्वरम. रामेश्वरम हे एक गाव होतं, स्मॉल व्हिलेज होतं, त्यामध्ये अब्दुल कलाम राहायचे. His father was a boatman and his family was not very rich. त्यांचे जे फादर होते, ओके, अब्दुल कलामांचे, ओके, ते बोट चालवायचे. हे दिसतंय ना पिक्चरमध्ये तुम्हाला? ओके, ते खूप श्रीमंत नव्हते. बट अब्दुल वॉज अ स्मार्ट अँड काइंड बॉय. अब्दुल कलाम हे खूप स्मार्ट होते, हुशार होते आणि खूप काइंड होते, म्हणजे दयाळू होते. ही लव्ड रीडिंग बुक्स अँड लर्निंग न्यू थिंग्स. त्यांना काय आवडायचं? बुक्स रीड करायला. तुम्हाला पण आवडतं का बुक्स रीड करायला? अँड ऑल्सो ही लव्ड लर्निंग न्यू थिंग्स. ओके, त्यांना नवीन नवीन गोष्टी शिकायला आवडायचे. बिफोर गोईंग टू स्कूल अब्दुल वूड हेल्प हिज फादर. म्हणजे स्कूलला जाण्याआधी ते काय करायचे? त्यांच्या पप्पांना हेल्प करायचे कामामध्ये. ही ऑल्सो हेल्प हिज कझिन टू डिलिव्हर न्यूजपेपर. पहा तुम्ही, ते न्यूजपेपर पण टाकायला जायचे त्यांच्या भावासोबत, कझिनसोबत. ही फेल्ट प्राऊड अर्निंग सम मनी फॉर हिज फॅमिली. त्यांना खूप प्राऊड वाटायचं की आपण थोडं काहीतरी आपण अर्निंग करतोय आपल्या फॅमिली करता. इव्हन दो ही वॉज बिझी, अब्दुल नेव्हर मिस स्कूल. तुम्हाला माहिती आहे ना, अब्दुल कलाम हे किती काम करायचे लहानपणापासूनच. पेपर टाकायचे, त्यांच्या पप्पांना हेल्प करायचे. ओके, तरी पण एवढे काम करूनही त्यांनी कधीही स्कूल मिस केलं नाही. त्यांना खूप आवड होती शिक्षणाची. ही लव्ड सायन्स अँड मॅथमॅटिक्स दी मोस्ट. त्यांना काय आवडायचं जास्त? सायन्स अँड मॅथमॅटिक्स. His teacher once showed him how birds fly. त्यांच्या टीचरने त्यांना दाखवलं की हे जे बर्ड्स आहेत ते कसे फ्लाय होता. दॅट मेड अब्दुल ड्रीम अबाउट फ्लाइंग वन डे. मग त्यांनी पण एक म्हणजे तिथे निश्चय केला की आपण पण एके दिवशी असं फ्लाय व्हायचं. ओके, अँड ही डीड. त्यांनी ते करून दाखवलं. ते एक सायंटिस्ट झाले, ते स्पेसमध्ये रॉकेट्स बनवायचे. ओके, हे पहा, हे रॉकेट्स विथ द रॉकेट्स अँड स्पेस. ओके, अ सिम्पल बॉय विथ बिग ड्रीम्स. ड्रीम्स म्हणजे स्वप्न. डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम बिकेम्स वन ऑफ द ग्रेटेस्ट सायंटिस्ट. मी सांगितलं ना तुम्हाला, ते सायंटिस्ट झाले. ओके, त्यांनी खूप म्हणजे त्यांनी स्पेसमध्ये जायला म्हणजे आपलं जे इंडियाचं नाव खूप चांगलं मोठं केलं. लेटर ही बिकेम अ प्रेसिडेंट ऑफ इंडिया. राष्ट्रपती झाले ते नंतर. समजलं काहीच की अब्दुल कलाम कोण होते? ओके, त्यांनी किती मेहनत घेतली. ओके, रीड अँड राईट हे तुम्हाला रीड करायचं आहे आणि लिहायचं आहे. टाऊन, ओनर, डिलिव्हर, न्यूजपेपर, सायन्स, मॅथमॅटिक्स, ड्रीम, रॉकेट, सिम्पल, सायंटिस्ट, प्रेसिडेंट, इंडिया. ओके,
आता इथे काय लावायचं आहे तुम्हाला, ॲड ईडी टू गिव्हन वर्ड्स, ईडी लावायचं आहे. जसं की आता तुम्ही इथे पहा, आता इथे वर्क आहे, वर्क, तिथे लास्टला ईडी लावलाय, वर्कड. गाईज ईडी लावण्याने काय होतं ना, म्हणजे काही काही वर्डला आपण ईडी लावतो, त्याचा तो पास्ट टेन्स बनतो. म्हणजे वर्क म्हणजे मी, आय वर्क हिअर, मी काम करतो येथे. आय वर्कड म्हणजे मी काम केलेलं आहे, म्हणजे केलंय की जे पास्ट टेन्स आहे, जे भूतकाळामध्ये झालेली आहे ती गोष्ट. ओके. कॉल, कॉल्ड, हे पहा मी इथे दिलेलं आहे, ईडी लावलेलं आहे. ओके. आता फिल इन द ब्लँक्स गाईज. लिटिल अब्दुल कलाम लिव्ड इन अ स्मॉल टाउन. कुठे यायचे ते, रामेश्वरम मध्ये, बरोबर. अब्दुल कलाम लव्ड काय, रीडिंग अँड सायन्स अँड मॅथमॅटिक्स द मोस्ट. त्यांना काय आवडायचं, सायन्स अँड मॅथमॅटिक्स. डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम बिकेम अ, आता हे पहा इथे ते प्रेसिडेंट ऑफ इंडिया, इथे ना हे पहा कोण झालं ते, प्रेसिडेंट ऑफ इंडिया. ओके. आता इथे गुड पर्सनची क्वालिटी म्हणजे काय काय असतं, जसं की आता ऑनेस्ट आहे, ऑनेस्ट म्हणजे चांगला. ओके. तर आपल्याला यातून फाइंड आउट करायचे वर्ड्स, तर हे मी इथे दिलेले आहे तुम्हाला, राईट साईडला पहा. हे गुड पर्सनचे हे क्वालिटीज आहे, जसं पोलाईट, ओके, स्मार्ट, वाईज म्हणजे हुशार, हेल्पफुल. ओके. हे यामध्ये आहे सगळं, तुम्ही व्यवस्थित चेक करू शकता, हे हेल्पफुल. ओके, बरोबर. आता सिक्स क्वेश्चन काय आहे गाईज, की जसं अब्दुल कलामांचं ड्रीम काय होतं, की त्यांना आकाशात उडायचं होतं, तसं तुमचं ड्रीम काय आहे, मी हे एक जस्ट तुम्हाला इथे दिलेलं आहे. म्हणजे एक तुमचं ड्रीम तुमच्या हिशोबाने म्हणजे अलग अलग असू शकतं. ओके गाईज, हे एक्झाम्पल्स आहे. आय होप गाईज तुम्हाला आवडले असेल. खूप मस्त आहे ना, समजलं ना तुम्हाला नवीन थिंग्स, की अब्दुल कलाम कोण होते. ओके. So please guys subscribe my channel, like and share also. Thank you.